अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्मभिरक्षितं पर्याप्तं त्विद मे तेषां बलं भीमाभिरक्षितं। अपर्याप्त म्हणजे अपरिमित, तत् म्हणजे ते, अस्माकं म्हणजे आमचे, बलम म्हणजे शक्ती बल, भीष्म म्हणजे पितामह भीष्माद्वारे, अभिरक्षितं म्हणजे पूर्णपणे सुरक्षित, पर्याप्त म्हणजे सीमित, परिमित तू म्हणजे परंतु, इदम म्हणजे हे सर्व, यतेषां म्हणजे पांडवाचे, बल म्हणजे शक्ती बल, भीम म्हणजे भीमाने, अभिरक्षितम म्हणजे काळजीपूर्वक रक्षण केले, आमची शक्ती ही अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिली पांडवाची ही शक्ती अमर्यादित आहे। तात्पर्य, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे। सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते। उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेली पांडवसेना ही सीमित आहे। भीम हा भीष्माच्या उपस्थित नगण्यच होता। दुर्योधन भीमाचा नेहमी मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणार असेल तर तो भीमाकडूनच होईल, पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाबद्दल खात्री होती। या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाला त्याला विश्वास पटला होता।